अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे नगरसेवक चेतन गावंडे यांची तर उपमहापौरपदी नगरसेविका कुसुम साहू यांची निवड झाली आहे। अमरावती महापालिकेत भाजपने गड राखला असून विरोधकांची दाणादाण भाजपने उडवली आहे। जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली। नगरसेवक चेतन गावंडे व नगरसेविका कुसुम साहू यांना सर्वाधिक 49 मते मिळाल्याने त्यांची निवड करण्यात आली। हात उंचावून नगरसेवकांनी मतदान केलं। जिल्हाधिकारी शैलेश नवाल, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित महापौर उपमहापौरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं, अभिनंदन केलं।
भारतीय जनता पार्टीने मला या अमरावती महानगरपालिकेचा 16वा महापौर म्हणून या ठिकाणी बसवलं आणि बसवताना भरपूर अपेक्षासुद्धा व्यक्त केल्या. येणाऱ्या 2 वर्षाच्या काळामध्ये त्या अपेक्षा पूर्ण करायचं काम मी जाईल. जो विश्वास या ठिकाणी पार्टीने माझ्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि अमरावती महानगरपालिकेच्या संदर्भातलं मूलभूत सुविधा पुरवण्याचं सर्वप्रथम कार्य मी हातात घेईल. त्यानंतर अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व आउटस्कट भागाला सुद्धा मी प्राधान्य दिलं. स्वच्छतेच्या संदर्भामध्ये सुद्धा काही बदल माझ्या डोक्यामध्ये आहे, ते सुद्धा या निमित्ताने मी अंमलबजावणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची उभारणी करताना 2 महत्त्वाच्या गोष्टी येतात, या आरोग्य आणि दुसरं शिक्षण. मागील काळापासून मी शिक्षण सभापती असतानासुद्धा या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि ते काम पुढे नेण्याचं काम करेल. कारण शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून भारतीय जनता पार्टी काम करते आणि त्यानुसारच महानगरपालिकेच्या शाळेची स्थिती बघता त्यामध्ये सुद्धा बदल करण्याचा भरपूर काम या येणाऱ्या काळात करेल. आरोग्यविषयकसुद्धा अनेक भागामध्ये नवीन काही उपक्रम किंवा नवीन आरोग्य केंद्र सुरू करता येते का याचासुद्धा अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये त्या योजनेवर काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास करताना आर्थिक स्थिती संदर्भाची तारेवरची कसरत करावी लागते. अमरावती महानगरपालिकेची स्थिती आर्थिक संदर्भात आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणण्याचं सुद्धा मी काम करेल. या विषयामध्ये सर्व प्रदेश आणि केंद्र स्तरावरचे नेते माझे पाठीशी उभे राहतात. भावी कार्यकालासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. निवडणुकीनंतर जल्लोष करण्यात आला. गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा करण्यात आला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.